थोडंसं मागे आणखीन जातो. ज्या वेळेला बाळासाहेबांचा म्हणजे जे राजकीय उदय झाला त्याच वेळेला इंदिरा गांधी सुद्धा देशाच्या क्षितिजावर आल्या. आणीबाणीमध्ये आधी बाळासाहेबांनी जेपींच्या चळवळीला पाठिंबा दिला होता. एक परिस्थिती अशी होती की ते पाठिंबा देतील असं ठरलं होतं. त्यांनी अचानकपणे इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. इंदिरा गांधींचं नेतृत्व आणि बाळासाहेब याकडे कसं पाहताय तुम्ही? मी ते तुलना अशा अर्थानं नाही, परंतु तुलना म्हणून नाही, पण त्यांचा जो व्यवहार झाला, आणीबाणीला पाठिंबा दिला, म्हणजे कधी नव्हे ते महाराष्ट्राने पाहिलं की गर्जना करणारे बाळासाहेब त्या काळामध्ये शांत बसले. इंदिरा गांधींपुढे त्यांचं काही चाललं नाही. इंदिरा गांधींपुढे काही चाललं नाही म्हणण्यापेक्षा काय म्हणाले माहितीत का इंदिरा गांधींबद्दल त्यावेळेला, या बाईने म्हणे आत्ता ही आणीबाणी आणली, केव्हाच आणायला हवी होती आणि ती अगोदरच आणली असती तर माझा पाठिंबा तेव्हाच मिळाला असता. पण या बाईच्या अंगात हिंमत आहे, या बाईच्या अंगात धडाडी आहे, ते त्यांचं चिकार कौतुक करायचंय. आणि त्यांनी आणीबाणीलाही पाठिंबा दिला. आणीबाणीलाच काय पहिल्या टप्प्यात त्यांनी संजय गांधींना पण पाठिंबा दिला होता आणीबाणीच्या पहिल्या टप्प्यामध्ये. म्हणजे त्यांना एक त्यांच्यामध्ये एक काहीतरी असा लहान मुलाचा चांगला भाग जो असतो निष्पापपणाचा, की धडाडी असली पाहिजे, काहीतरी आणि समोरचा माणूस आवडलं की ते प्रेमात पडायचे, की मग ते प्रेमात पडायचे. मग त्यावेळेला इंदिरा गांधी, आता इंदिरा गांधींच्या त्यावेळेला प्रेमात असलेला आणीबाणीचं जाहीर समर्थन करणारा, संजय गांधींचं जाहीर समर्थन करणारा मनुष्य त्याच्यानंतर पुढे भाजपच्या आघाडीमध्ये गेला. पण हेही लक्षात ठेव, 66 ते जवळजवळ 85 या काळात ते भाजपच्या आणि संघाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जो विरुद्ध होते, हे लोक बोलत नाहीत. ते त्यांची टिंगल तुफान त्यांच्या ठाकरी भाषेत ते टिंगल करायचे संघाची आणि हिंदुत्ववाद्यांची. आणि ते तिथपर्यंत गेले. ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की जर राज्यावर यायचं असेल तर केवळ शिवसेनेच्या मतांवरती किंवा जागांवरती राज्यावर येता येणार नाही, त्यावेळेला त्यांनी ज्याला टॅक्टिकल म्हणतात तो टॅक्टिकल अलायन्स त्यांनी भाजपबरोबर केला. तो हिंदुत्ववादाबरोबरचा अलायन्स होता असं मला अजूनही वाटत नाही. त्यांच्या डोक्यातली आयडिओलॉजी म्हणायची झाली तर त्याला तर ती फक्त मराठी माणूस एवढी होती. मराठी माणूस ही काही विचारसरणी होऊ शकत नाही. त्यांच्या उत्स्फूर्ततेचा भाग एवढंच त्यांचं होतं. हिंदुत्ववादाची विचारसरणी जी भाजपची होती किंवा RSSची होती किंवा इतर कोणाची होती ती त्यांनी कधी तशा अर्थाने स्वीकारलेली मला दिसलेली नाही. नाहीतर त्यांनी बाबरी मशीदच्या जागी तिथे हॉस्पिटल बांधा असं म्हटलं नसतं. हा, म्हणजे बाबरी मशिदीच्या जागी मंदिर बांधा असं सगळेजण म्हणत होते त्यावेळेला हॉस्पिटल बांधा असं म्हणाले. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, 1984 नंतर त्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला आणि प्रमोद महाजन आणि त्यांचं जे इक्वेशन होतं ते खूप महत्त्वाचं ठरलं. जसं त्यांचं पर्सनल इक्वेशन खूप महत्त्वाचं ठरायचं. पण 1985 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे बघा, शरद पवार 86 साली काँग्रेसमध्ये परत गेले होते. शरद पवार विरोधी पक्ष नेते होते 78 पासून 78 ते 85. ही जी पोकळी निर्माण झाली होती, कारण तोपर्यंत शिवसेना मुंबई पुणे नाशिकच्या बाहेर गेली नाही. 85 नंतर शिवसेना वाढली. 90च्या निवडणुकीत त्यांना मोठ्या जागा मिळाल्या. विरोधी पक्षांची जी पोकळी निर्माण झाली होती ती शिवसेनेने भरली. हे विचारपूर्वक केलं होतं बाळासाहेबांनी का तिथेही उत्स्फूर्तताच होती? काही प्रमाणात तिथेही उत्स्फूर्तता होती, पण त्यांच्या लक्षात यायला लागलं होतं काय होतंय. किंवा शरद पवार विरोधी पक्षात होते, पण शेवटी काय झालं, ते परत स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे प्रत्यक्ष विरोधी जागा म्हणून जे विरोधी पक्ष म्हणून जे काही राजकारणामध्ये ज्याला स्पेस म्हणतात, पॉलिटिकल स्पेस आहे, ती होतच नव्हती. जी शरद पवारांनी काही काळ भरल्याचा आविर्भाव आणला होता किंवा भरली होती आणि आता ती परत स्पेस तशीच राहिली. आणि डावे पक्ष जे होते त्यांना किंवा जनता पक्ष तर येऊन नष्टच झालेला होता, त्यामुळे तोही पक्ष नव्हता. त्यामुळे विरोधी पक्षाची स्पेस कोण भरणार? तर ती विरोधी पक्षाची स्पेस हळूहळू त्यांनी ॲक्वायर केली. पण मला वाटतं त्याच्यात 50% पेक्षा जास्त उत्स्फूर्तता होती. म्हणजे स्वाभाविक जाणीव होती की ही स्पेस मोकळी आहे, ती आपण भरूया. आणि म्हणून खूप वेळेला लोकांना असं वाटतं की 90 सालीच ते जवळजवळ राज्यावर येण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचले होते. आपल्याला आठवतंय तेव्हा शरद पवार आणि बाकीच्या लोकांना एकत्र घेऊन, तू दिनांकमध्ये होतास मला माहिती, आपण चर्चा करायची. त्यावेळेला असं आपण बोलायचो 90 साली सत्ता गेल्यातच जमा होती काँग्रेस सत्ता गेल्याच जमा होती. त्यावेळेला काँग्रेस एकच पक्ष होता आणि त्यावेळेला राजीव गांधींची सत्ता 1989 साली दिल्लीतनं गेली होती. त्यामुळे एक विरोधी पक्षाची स्पेस देशभर तयार झाली होती. ती विरोधी पक्षाची स्पेस आता महाराष्ट्रात शिवसेनेकडे येणार अशी भावना, कारण तेव्हा भाजप पण त्यांच्याबरोबर होता, अशी भावना 90 सालीच तयार झाली होती आणि ती 95 साली पूर्ण झाली मधल्या बाबरी मशिदीच्या. म्हणजे 95ला सरकारच आलं. पण इतके प्रभावी सरकार बाहेर दिसणारे, म्हणजे सरकार बाहेर असताना अत्यंत प्रभावी हा नेता फारसा कुठच्याच सत्तापदावर गेला नाही. सत्तेत असताना या नेत्याचं सरकार मात्र प्रभावी ठरलं नाही. बाळासाहेबांना त्याची खंतही होती. लगेच 99 साली गेली सत्ता. याचं कारण काय होतं? त्यांनी 99 साली असं म्हटलं, या लोकांनी आमची सत्ता घालवली. या लोकांनी म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी. यांना परत निवडून येता आलं नाही. त्यावेळेला ते असं म्हणले की काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. तुम्हाला आठवत असेल 99 साली फूट पडली काँग्रेसमध्ये. शरद पवार बाहेर गेले सोनिया गांधींच्या प्रश्नावर. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकमेकांच्या विरुद्ध प्रत्यक्ष निवडणुका लढवल्या
आणि इकडे मात्र भाजप सेनेची युती होती, तरी सुद्धा त्या दोघांचं सरकार आलं आणि यांना पुरेसं बहुमत मिळालं नाही. हे नतद्रष्ट पण आमच्याच मंडळींनी केलं असंही ते म्हणायचे, त्यांच्याच समोर म्हणायचे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना ते पण आवडलेलं नव्हतं की असं हातात आलेली सत्ता आपल्या लोकांनी इतक्या सहजपणे घालवली. आणि मग ते म्हणायचे काँग्रेसवाले कसे पुन्हा पुन्हा सत्तेवर येतात, तुम्हाला का नाही येता आलं, असं ते त्यांची पण निर्भत्सना करायचे. मला असं वाटतं मुख्यतः त्यांना तो सुद्धा भाग माझ्या मते त्या उत्स्फूर्त राजकारणाचाच आहे. त्यांनी त्या पद्धतीनं नंतर कधी नफरत दाखवली नाही. त्यांच्यानंतर विलासराव देशमुखांचे संबंध चांगले राहिले. विलासराव देशमुखांना त्यांनी एकदा पाठिंबा सुद्धा दिला. त्याच्यानंतर शरद पवार, मला वाटतं विधान परिषदेची निवडणूक शिवसेनेच्या पाठिंब्यावर झाली. त्यानंतर शरद पवारांचे त्यांचे संबंध कायम उत्तम राहिले, एवढी टीका करून सुद्धा शरद पवारांवरती. कारण त्यांचं तशा अर्थाने ज्याला नफरत, ज्याला अँटी काँग्रेसिझम म्हणतात, तो त्या पद्धतीचा तसा नव्हता. नाही तर त्यांना वसंत सेना सो म्हणलेत. वसंत सेना दोन अर्थाने. वसंतराव नाईकांच्या काळात स्थापना झाली शिवसेनेची, त्यावेळी त्यांनी मदत केली असा त्यांच्यावर आरोप होता. आणि वसंतदादांनी पण नंतर मदत केली म्हणून वसंत सेना असं. आणि एकदा तर काही काळ त्यांना सदोवा सेनाही म्हटलं होतं, कारण जॉर्ज फर्नांडिसला विरोध करून अप्रत्यक्षरित्या सखा पाटलांना त्यांनी पाठिंबा दिला. आले जॉर्ज फर्नांडिस निवडून, पण त्याच्यामुळे काँग्रेसशी असं त्यांनी कायमचा उभा दावा स्वीकारलाय असंही तुला दिसणार नाही. 66 साली स्थापना झाल्यानंतर त्यांनी पहिला विरोध कोणाला केला तर कम्युनिस्टांना केला, काँग्रेसला कुठे केला. आणि काँग्रेस बरोबर त्याचे पूल सतत त्यांचे पूल चालू बांधलेले असायचे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी त्या पद्धतीचा, आता प्रणब मुखर्जींना पाठिंबा द्या, प्रतिभा पाटलांना पाठिंबा द्या, एफडीआयच्या भूमिकेला बीजेपीच्या धोरणाला विरोध करा. त्यांनी कुठे बीजेपी बरोबर अलायन्स करून बीजेपीची लाईन बहुतेक वेळा स्वीकारलेली नाहीये. बीजेपीला त्यांची गरज आहे आणि म्हणून बीजेपी त्यांच्या बरोबर आहे. शिवसेनेने कधी बीजेपीला आपली गरज आहे का नाही याची पर्वा केलेली नाही. त्यांनी स्वतः बिनधास्तपणे त्यांचं राजकारण केलंय. पण माझ्या मते शिवसेना आणि शिवसेना प्रमुख किंवा बाळासाहेब ठाकरे हे पण दोन वेगवेगळे घटक आहेत. बाळासाहेब ठाकरे हे राजकारणाच्याही पलीकडे आहेत, शिवसेनेच्याही पलीकडे आहेत, आणि शिवसेना प्रमुख किंवा हिंदू हृदय सम्राट याच्याही पलीकडे आहेत. कारण त्यांचा दृष्टिकोन ह्या कोणत्याच चौकटीमध्ये बसणारा नव्हता. मला तुम्हाला इथे विचारायचं आहे, साधारण 99 नंतरचे बाळासाहेब, म्हणजे आधीच छगन भुजबळांनी शिवसेना सोडलेली होती 91 साली, छगन भुजबळ शिवसेना, पण त्यानंतर नारायण राणे गेले आणि सगळ्यात मोठा त्यांच्यावर जो आघात झाला तो राज ठाकरे गेल्याचा. त्यानंतरचे बाळासाहेब वेगळे झाले थोडेसे, विशेषतः मीनाताई गेल्यानंतर, म्हणजे 90 नंतरच आपण म्हणूया. मीनाताई गेल्यानंतर बिंदू माधव त्याचा ऍक्सिडेंट झाला. मीनाताई 95 साली गेले. मीनाताई 95 साली बिंदू माधवचा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे त्यानंतरचे बाळासाहेब आणि पूर्वीचे बाळासाहेब यात फरक होता. अधिक भावनाशील झाले बाळासाहेब, भावनाशील झाले अधिक, हे अगदी दिसतं. पण ते सत्ता गेल्यामुळे नाही झाले. सत्ता गेल्यामुळे नाही, या सगळ्या घटनांमुळे त्यांना एक प्रकारे त्यांना असं वाटायला लागलं, एक प्रकारचं असं म्हणतात ना एक वैराग्य. तू पाहशील तर त्यांच्या वेशभूषेत सुद्धा नंतर फरक पडलाय. त्यांच्या वेशभूषेत कसा फरक पडत गेला हे तू पहा. सुरुवातीला सफारी असायची, अगदी सुरुवातीला, नंतर त्यांचा कुर्ता असायचा. त्यांचा भगवा कुर्ता वगैरे फार नंतर आले. त्याचा भाजपशी काही संबंध नाही. आणि रुद्राक्ष म्हणा तर 90 नंतर आले. त्याचा भाजपशी संबंध नाहीये. त्यांची मानसिक भावना जी होती, मानसिकता त्यांची जी होती, त्या मानसिकतेचं काही प्रमाणात रूप त्यांच्या वेशभूषेत किंवा त्यांचं दाढी वाढवणं हे सगळं नंतरच्या काळात आहे. हे मला असं वाटतं की त्यांच्या एका टप्प्यात, मी तर अनुभवलेलं सुद्धा आहे त्यांच्या घरी ज्यावेळी गप्पा मारायला, कधी कधी रात्री 12:30-1 पर्यंत सुद्धा आम्ही त्यांच्याशी गप्पा मारायचो. त्यावेळेला लक्षात यायचं की त्यांच्यामध्ये एक प्रकारची वैराग्यता आहे, एक प्रकारचा एकटेपणाची भावना आहे. मीनाताई गेल्यानंतर ती एकटेपणाची भावना वाढायला लागली होती आणि ते एकटेपण आणि ते वैराग्याची भावना, त्याचा सत्तेशी शिवसेनेच्या राजकारणाशी संबंध नव्हता. त्यांचा त्या मानसिकतेत ते गेलेले होते आणि त्यामुळे ते पूर्णपणे त्या अर्थाने अगोदरच बिनधास्त मनुष्य, त्यातून या वैराग्यतेतनं आलेली बिनधास्तपणा, आणि त्यामुळे ते पूर्णपणे मोकळे झाले असं मला वाटतं. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये त्यांचा उग्रपणा पण खूपच कमी झालाय. शिवाजी पार्कच्या भाषणांमध्ये मधून ते उग्रपणा दाखवायचे, पण तो त्यांच्या शैलीचा भाग म्हणून दाखवायचे. हळूहळू त्यांचा उग्रपणा कमी होत गेला. आपण मगासपासून ही चर्चा करतोय, पण मला इथे विचारायचं आहे, राजकीय व्यासपीठावरचे बाळासाहेब, विशेषतः शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातले बाळासाहेब आणि प्रत्यक्ष आयुष्यातले बाळासाहेब
हे 2 बाळासाहेब होते का? हो, असं म्हणता येईल. असे इतके वाटावे असे 2 होते. कारण प्रत्यक्ष त्यांच्याकडे अक्षरशः ती सभा संपल्यानंतर, मला तर आठवतंय पुण्याला एक सभा झाली. त्या पुण्याच्या सभेमध्ये गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे आणि मी, असे आम्ही 3 वक्ते होतो. आता हे 2 नेते आणि त्यांचं राज्य होतं त्यावेळेला. आता त्याच्यामध्ये मी थेट प्रत्यक्षात त्या युतीच्या सरकारवरती त्या भाषणामध्ये त्यांच्या देखत टीका केली. बीजी शिर्केंचा कार्यक्रम होता, त्यांच्या देखत त्यांच्यावर टीका केली. ती मी टीका करण्याचं धैर्य दाखवू शकलो, कारण मला माहिती होतं बाळासाहेबांचे माझे संबंध व्यक्तिगत पातळीवरती खूप चांगले आहेत. ती सभा संपल्यानंतर, किंबहुना त्या सभेमध्ये मी युतीच्या विरुद्ध भाषण केलं म्हणून खाली सभागृहातनं माझ्या विरुद्ध यांना बंद करा, यांना थांबवा, यांना बोलून देऊ नका, अशा घोषणा झाल्या. बाळासाहेबांनी त्यांना साथ करून थांबवलं. आणि भाषण संपल्याबरोबर, माझं भाषण संपल्यावर आणि कार्यक्रम संपल्याबरोबर बाळासाहेबांनी स्वतः मला त्यांच्या गाडीत घातलं आणि हॉटेलला घेऊन गेले. कारण म्हणले आमचे काय पोरं येडी आहेत म्हणे, ते तुला काहीतरी उगाचच करतील, चल. आणि म्हणून त्यांच्याबरोबर मला घेऊन गेले. आता कल्पना कर, हे केवढं त्यांचं वेगळेपण आहे ना. एका बाजूला एवढी उग्र भाषा, त्यांचं भाषण आहे असं शिवाजी पार्कवरचं दसऱ्याचं, आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात माझ्याशी त्यांचं वागणं असं. बरं, याला साक्ष तिथल्या पोलीस ऑफिसर्सपासून ते सगळ्या ऑडियन्स होता की त्यांनी मला बरोबर नेलं तिकडून त्यांच्याबरोबर. तर हे मला वाटतं त्यांचं चांगुलपण म्हणूया आपण, मोठेपण म्हणण्यापेक्षा सुद्धा.